आज आपण बघणार आहोत चण्याची भाजी, ती पण सावजी स्टाईलमध्ये. चला तर मग करूया. रात्रभर चणे भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये शिजायला ठेवले. कुकरमध्ये मीठ घातलं, तमालपत्र घातलं, मोठी विलायची घातली, लवंग घातली आणि कुकर शिजायला ठेवलं. 3-4 शिट्यानंतर आपले चणे शिजलेले आहे, छान मऊसूद झाले आहे. त्यातलं तमालपत्र, विलायची, लवंग काढून घेतली. त्याच कुकरमध्ये तेल ठेवलं, मोहरी घातली, जिरं घातलं, तमालपत्र घातलं, कढीपत्ता घातला, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली, छान परतून घेतलं. आता त्यात अद्रक लसूण पेस्ट घातलं, ते पण तेल सुटतपर्यंत परतून घेतलं आणि त्यात टोमॅटो प्युरी घातली. 2-3 टोमॅटो मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेतले आणि ते घातले. ते पण छान परतून घेतलं तेल सुटतपर्यंत. हे बघा, वाव, मस्त सुगंध सुटला आहे मसाल्याचा. आता त्यात चणे घातले आणि तेलामध्ये 5-7 मिनिटं शिजू दिले, मुरू दिले छान. 5-7 मिनिटानंतर हळद घातली, लाल तिखट घातलं, बऱ्यापैकी तिखट लागतं. धणे जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, सावजी मसाला घातला आणि छान मिक्स केलं आणि आणखी 10 मिनिटं शिजू दिलं. 10 मिनिटानंतर गोडा मसाला घातला. 2 मिनिटं तसंच झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर आमचूर पावडर घातलं, कोथिंबीर घातली, चिमूटभर आणखी सावजी मसाला घातला. आपले चणे तयार झाले, छान झाले आहे. छान घमघमाट सुटला आहे भाजीचा, चण्याच्या भाजीचा. अगदी सावजी लोकांची ऑथेंटिक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. असेच माझ्या ऑथेंटिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट करा. वाव, मस्त, बढिया. तुम्ही पण या पद्धतीने चण्याची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एन्जॉय करा. बाय. आज आपण बघणार आहोत चण्याची भाजी, ती पण सावजी स्टाईलमध्ये. चला तर मग करूया. रात्रभर चणे भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये शिजायला ठेवले. कुकरमध्ये मीठ घातलं, तमालपत्र घातलं, मोठी विलायची घातली, लवंग घातली आणि कुकर शिजायला ठेवलं. 3-4 शिट्यानंतर आपले चणे शिजलेले आहे, छान मऊसूद झाले आहे. त्यातलं तमालपत्र, विलायची,